नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कमी खर्चात आणि जास्त नफा देणारे 10 छोटे व्यवसाय, म्हणजेच टॉप 10 स्मॉल बिझनेस आयडिया इन मराठी. प्रत्येक व्यवसायात नफा आणि तोटा असणे हे सामान्य आहे, पण तुम्ही तुमचा व्यवसाय किती उत्कटतेने करत आहात यावर तुमची प्रतिभा आणि तुमची आवड यावर तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून असते. कोणतेही काम करण्याची आवड असेल तर कमी भांडवलातही चांगला व्यवसाय करता येतो. आज आपण या व्हिडिओमध्ये अशाच 10 लघु उद्योग संकल्पना सांगत आहोत, ज्यावर तुम्ही अगदी कमी खर्चातही तुमचा उदरनिर्वाह सहज कमवू शकता. तर मित्रांनो, मग लघु व्यवसाय म्हणजे काय? लहान यंत्राच्या साहाय्याने कमी भांडवलात जो व्यवसाय सुरू केला जातो त्याला लघु उद्योग म्हणतात. असा व्यवसाय बहुतांशी ग्रामीण भारतात केला जातो. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल आणि अजूनही रिकामे बसले असाल तर तुम्ही हे 10 लघु उद्योग नक्कीच अवलंबू शकता. बेरोजगारांना छोट्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी लघु उद्योगही उपयुक्त ठरतात. छोट्या व्यवसायातून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता आणि हेच छोटे व्यवसाय कधी मोठे होतील हे तुम्हाला समजणारही नाही. फक्त तुम्हाला एक निष्ठतेने मेहनत करायची आहे. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच व्यवसायाविषयी मार्गदर्शनपर व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर बघूया आजचे महत्त्वाचे 10 व्यवसाय. 1 नंबर सोडा व्यवसाय, 2 नंबर नाश्त्याचे दुकान, 3 नंबर हस्तनिर्मित वस्तूंचा व्यवसाय, 4 नंबर आईस्क्रीम व्यवसाय, 5 नंबर अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय, 6 नंबर मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय, 7 नंबर बिस्किट बनवण्याचा व्यवसाय, 8 नंबर पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय, 9 नंबर पाणीपुरी व्यवसाय, 10 नंबर मसाल्याचा व्यवसाय. तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. सोडा व्यवसाय. उन्हाळ्याच्या हंगामात हा व्यवसाय चांगला चालणारा आहे, कारण लोक कडक उन्हात सतत मग सोडा व्यवसाय सुरू करणे खूप फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा की आपण महाविद्यालयीन शाळेच्या आसपास सोडा व्यवसाय सुरू करावा, कारण तरुणांना सोडा पिणे अधिक आवडते. या ठिकाणी सोडा व्यवसाय करून तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. दुसरा व्यवसाय आहे नाश्त्याचे दुकान. सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांना नाश्त्यासाठी वेळ मिळणेही कठीण झाले आहे. बहुतेक लोक घरून निघाल्यानंतर वाटेत नाश्ता करतात. तुम्ही सुद्धा फराळाचे दुकान उघडले किंवा नाश्त्याचे दुकान उघडले आणि जोपर्यंत तुम्ही ग्राहकांना चांगले जेवण देत राहिले तर या व्यवसायात ग्राहकांची कमतरता भासणार नाही आणि तुमचा व्यवसायही कधीही तोट्यात जाणार नाही, कारण प्रत्येकाला चांगले जेवण आवडते. जर तुम्ही कॉलनी रोडच्या किंवा चौकाजवळ नाश्त्याचे दुकान उघडले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. 3 नंबर आहे हस्तनिर्मित वस्तूंचा व्यवसाय. हल्ली हाताने बनवलेल्या वस्तूंचा ट्रेंड पुन्हा जोर धरू लागला आहे. तरीही लोक हँडक्राफ्टच्या वस्तूंचा अधिक पसंती देतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्थानिक व्यवसायांबद्दल बोलतात. तुमच्याकडे अशी काही कला असेल तर तुम्ही नक्कीच हा व्यवसाय सुरू करू शकता, जसे की लाकडी भांडी बनवणे, मातीची भांडी बनवणे, रंगकाम करणे, संगमरवरी मूर्ती बनवणे, विणकाम करणे इत्यादी गोष्टींमधूनही तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. 4 नंबरचा व्यवसाय आहे आईस्क्रीम व्यवसाय. आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही उच्च शिक्षित असण्याची आणि तेवढे भांडवल गुंतवण्याची गरज नाही. आपण इच्छित असल्यास आपण लहान प्रमाणात
सुरू करू शकता. उन्हाळ्यात आईस्क्रीमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मुलांमध्ये आईस्क्रीम नेहमीच मागणी असते. 5वा व्यवसाय आहे अगरबत्ती व्यवसाय. अगरबत्ती ही एक अशी वस्तू आहे ज्याचा वापर कधीच संपू शकत नाही. कोणत्याही भाविकाला ती थांबविता येत नाही. त्यामुळे तुम्हीही सुगंधित अगरबत्तीचा व्यवसाय तुमच्या घरून सुरू करू शकता. कच्चा माल आणून घरून अगरबत्ती बनवून तुम्ही स्वतः पाठवू शकता किंवा दुकानदाराला विकून पैसे कमवू शकता. 6वा व्यवसाय आहे मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय. मेणबत्ती देखील सर्वत्र वापरल्या जातात. शहरातील बहुतेक लोक घर सजवण्यासाठी मेणबत्तीचा व्यवसाय करतात आणि खेडेगावात दिवा लावण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय कुठेही केलात तर तुम्हाला चांगली कमाई करता येईल. तुम्ही तुमच्या घरी दिवे लावण्याचे काम सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज भासणार नाही. मेणबत्ती सध्या एक ट्रेंडिंग व्यवसाय आहे. हॉटेल्स किंवा सजावटीसाठी सुद्धा खूप वापर केला जातो. बिस्किट बनवण्याचा व्यवसाय. लोक बाजारात विकली जाणारी बिस्किटे किंवा कुकीज विकत घेतात. परंतु बऱ्याच वेळा लोकांना हाताने बनवलेल्या कुकीजचे विविध प्रकार चाखायचे असतात. याशिवाय जर तुम्हाला आता कुकीज बनवायचे असतील तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. बिस्किट व्यवसायात खूप चांगली कमाई आहे. तुम्ही एकदा का हा व्यवसाय चालू केला की तुम्ही तुमच्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होणार. पेपर प्लेट बनवण्याचा व्यवसाय. आजकाल बहुतेक लोक लग्न, वाढदिवस किंवा पिकनिकमध्ये पेपर प्लेट वापरतात. त्यामुळे तुम्ही देखील कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करण्याचा नक्कीच विचार करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कागदी प्लेट स्वतः बनवून पाठवू शकता. याशिवाय तुम्ही कोणत्याही दुकानात तुमचे वस्तू विकून पैसे कमवू शकता. 9वा व्यवसाय आहे पाणीपुरीचा व्यवसाय. पाणीपुरी व्यवसाय हा खूप लोकप्रिय आणि खूप जास्त चालणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाला भांडवल देखील खूप कमी लागते. कमी भांडवलामध्ये खूप चांगला व्यवसाय आहे. पाणीपुरीचा व्यवसाय तुम्ही कुठूनही चालू करू शकता, कारण पाणीपुरी प्रेमी तुमच्यापर्यंत स्वतःहून येणार. तुम्ही जर कॉलेज, थिएटर, बाजारात अशा गर्दीच्या ठिकाणी जर व्यवसाय चालू केला तर तुम्ही हजारो रुपये सहज कमवू शकता. नंतरचा व्यवसाय आहे मसाल्याचा व्यवसाय. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला शेतीशी जोडून कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही मसाल्याचा व्यवसाय करू शकता. जर तुम्हाला स्वतः मसाले पिकवायचे असतील तर तुम्ही मसाले विकू शकता. हा व्यवसाय थोड्या प्रमाणात करूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. प्रत्येक पदार्थाची चव त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यावर अवलंबून असते आणि लोकांना स्वादिष्ट पदार्थ खायला आवडतात. मग तुम्हाला तुमच्या मसाल्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर तुम्ही स्टँडिंग मसाला किंवा पावडर बनवूनही तुमच्या मसाल्याचे बाजारात ब्रँड नाव देऊन विकू शकता. तर मित्रांनो, कमी खर्चात कोणते व्यवसाय करावे याविषयी आपण माहिती बघितली. मग कमी खर्चात 10 लघु उद्योगांची ही माहिती आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कमी खर्चात हे 10 व्यवसाय करून खूप चांगले पैसे कमवू शकता. तुम्हालाही व्यवसायासंबंधित कोणतीही माहिती लागली तर तुम्ही आमच्या चॅनलवर कमेंट करा आणि तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.